नमस्कार. गोव्याचा मतसंग्राममध्ये आपलं स्वागत. मी ऋषी देसाई. गोव्याच्या राजकारणावर दर दिवशी घडणाऱ्या घटनाक्रमावर आपण बोलत असतो. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. गोव्यात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत रंगते आहे. मात्र आता त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेसनं भाजपाविरोधात रणशिंग फुंकले. त्यातच भाजपनं उमेदवार आयातीचं हे धोरण स्वीकारलेलं असल्यामुळे नाराज आणि बंडाळी केली आहे. भाजपातील जलस्रोत मंत्री आणि आमदार फिलिप रॉड्रिग्स यांनी राष्ट्रवादीचा हात धरलाय. त्यातच मिस्टर आणि मिसेसच्या 5 जोड्याही निवडणूक रिंगणात उतरल्यात. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढतच चालली आहे. गोव्यात घो बाय लढवणार निवडणूक. गोव्यात 5 जोड्या निवडणुकीच्या रिंगणात. उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष म्हणून लढणार. राष्ट्रवादीच्या साथीनं शिवसेना चमत्कार घडवणार. विरोधकांनी फुंकलं भाजपा विरोधात रणशिंग. गोवा तुलनेनं छोटं राज्य असलं तरी निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलंय. कारण सत्ताधारी भाजपनं काँग्रेसकडून हिरावून घेतलेली सत्ता परत मिळवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. तर दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकरांना भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी गुरुवारी अपक्ष म्हणून पणजीतून निवडणूक अर्ज भरला. त्यामुळे पणजीत भाजपातील आयात उमेदवार बाबुश मॉन्सेरात आणि अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांच्यात चुरस पाहायला मिळेल. भाजपच्या आयात उमेदवारांवर असलेली मेहर नजर बंडाळीचं कारण ठरली आहे. भाजपने ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांचे पुत्र आणि विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना तसंच विश्वजित राणे यांच्या पत्नी विद्या राणे यांना तिकीट दिलंय. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता असली तरी भाजपची ही खेळी मोडून काढण्यासाठी विरोधकही तयारीला लागले. गोव्यात भाजपा विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचीही आघाडी झाली. आम आदमी पार्टीचीही मोर्चे बांधणी सुरू झाली. अपक्ष म्हणून लढणाऱ्या उत्पल पर्रीकरांविरोधात पणजीत उमेदवार उभा करायचा नाही असा निर्णय या सर्वांनी घेतलाय. यंदा गोव्यात घो बायलेच्या 5 जोड्या निवडणूक लढणार आहेत. या सर्व जोड्या निवडून आल्या तर 40 जागांपैकी 10 जागांवर फॅमिली राज पाहायला मिळेल. यातील 3 जोड्या भाजपकडून तर प्रत्येकी 1 जोडी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसकडून लढणार आहे. अशा आहेत गोव्यातील घो बायलच्या जोड्या. विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर तर त्यांच्या पत्नी विद्या राणे या पर्ये मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. बाबुश मॉन्सेरात पणजी आणि जेनिफर मॉन्सेरात तालिगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतात. केपी मतदारसंघातून चंद्रकांत कवळेकर भाजप तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर सांगे मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात आहे. किरण कांडोळकर हळदोणा तर त्यांच्या पत्नी कविता कांडोळकर थिविम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात आहेत. मायकल लोबो हे कळंगूट तर त्यांच्या पत्नी दालियाना लोबो शिवोलीम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवतात. गेल्यावेळी सर्वाधिक जागा जिंकूनही अंतर्गत नाराजीमुळे गोव्यात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यावेळचं गोव्यातलं पक्षीय बलाबल काय होतं पाहूयात. काँग्रेस 17 जागांवर निवडून आली होती. भाजप 13 जागांवर, गोवा फॉरवर्ड 3 जागा, महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर आणि 3 अपक्ष निवडून आले होते. गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आली असली तरी दोन्ही पक्षांची इथली कामगिरी फारशी समाधानकारक नाही. गोव्यात शिवसेना 1989 पासून तर राष्ट्रवादी 2002 पासून उमेदवार उभे करते. 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने लढवलेल्या 17 जागांपैकी त्यांना केवळ 1च जागा जिंकता आली होती. त्यांच्या 16 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.
तर शिवसेनेनं 3 ठिकाणी उभ्या केलेल्या उमेदवारांना केवळ 792 मतं मिळाली होती. 1989 पासून सेनेचा गोव्यात एकही आमदार निवडून आलेला नाहीये. दोन 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील जिंकलेले 17 पैकी 15 आमदार भाजपात गेले होते. त्यामुळे गेल्या वेळेचा अनुभव लक्षात घेता काँग्रेसनं जिंकल्यानंतर पक्ष सोडणार नाही अशी शपथच आता मंदिर आणि चर्चमध्ये नेऊन अर्ज भरलेल्या उमेदवारांना दिली आहे. त्यातच भाजपा विरोधात सर्वच पक्ष उभे ठाकलेत. वेळ प्रसंगी ते काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे गोव्यातील आजवरचा राजकीय इतिहास पाहता पक्षांतर्गत बंडाळी आणि निवडून येणारे अपक्ष हेच गोव्यातील सत्तेचं समीकरण ठरवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. मुळातच अभ्यासकांसाठी महत्त्वाचं असणारं राजकारण हे फक्त पूर्वी गोव्याच्या पत्रकारांना किंवा माध्यमांच्या दृष्टीनं अभ्यासाचा विषय होतं, पण आता मात्र राष्ट्रीय पातळीवर अभ्यासाचा विषय बनलाय. एवढे फार मोठे बदल या राजकारणात घडतात. गोव्याच्या राजकारणासंदर्भात आज काय घडतंय त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. राजकीय विश्लेषक युगांक नाईक सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. युगांकजी, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, उणेपुरे 40 आमदारांची विधानसभा आणि या 40मध्ये 5 जोड्या असल्या तर जवळजवळ 10 आमदार म्हणजे 25% एका घरात एक घोबायल किंवा पती पत्नी अशा पद्धतीच्या या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहताय, गोवेकर कसं पाहताय? एकंदरीत गोव्याचा इतिहास आहे की गोव्याने घराणेशाही राजकारणात याही नकारलेली आहे, इज रिजेक्टेड आहे. तुम्ही जरा मागे वळून बघितलं की 2022 मध्ये काँग्रेसची पण अशीच स्थिती झालेली की त्यांनी एका घरातल्या अशा 5 कुटुंबामधील त्यांनी तिकिटींचं वितरण केलेलं. त्यात चर्चिल आलेमा होते, रवी नाईक होते, राणे फॅमिली होती, आणखी असे कित्येक तरी जण होते. तेव्हा भाजपने हा मोठा मुद्दा केलेला की घराणेशाही नको, फॅमिली राज हे तेव्हा मनोहर पर्रीकरांचा हे शब्द होता की गोव्याने फॅमिली राज हे स्वीकारलं नाही पाहिजे, हे रिजेक्ट केलं पाहिजे. हे 2022चा मुद्दा झाला, मोठा मुद्दा झाला. आणि गोव्यात पहिल्यांदा स्टेटहूडच्या इतिहासात की एवढं मोठं बहुमत मनोहर पर्रीकरांना तेव्हा 2012 मिळालं. आजची जी बीजेपीची स्थिती आहे, 2022ची जी बीजेपीची स्थिती आहे, जी एक्झॅक्ट काँग्रेसची स्थिती 2012 मध्ये होती. पण एक आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की 2012 काँग्रेस जे गोव्याच्या मतदारांनी जर राणे आणि ढवळीकर यांना वगळलं तर बाकीचे कुटुंबियांना स्वीकारलेलं नाही, त्यांना विधानसभेत त्यांचा आपला जनाधार त्यांना दिलेला नाही. हा गोव्याचा इतिहास आहे. आणि आज त्याच पार्श्वभूमीवर 2022 मध्ये जी निवडणूक होऊ घातलेली आहे, आज जो सत्ताधारी पक्ष भाजपा आहे त्याला पण आज हे जे सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये ढकललेलं आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये तो वाट काढत आहे. सो एकंदरीत गोव्याचा जर इतिहास आम्ही बघितला की गोव्याच्या मतदारांनी घराणेशाही किंवा स्वीकारलेली नाही. नक्कीच युगांकजी, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. गोव्याचा मतदार जो साधारणपणे राष्ट्रीय स्तरावरचं जे चित्र आहे ते चित्र आणि स्थानिक फारकत ही मला आता समजून घ्यायची आहे. आजच्या घडीला गोव्याची सत्ता ही जरी भाजपकडे असली तरी मुळात मागच्या विधानसभेत ती काही जनादेशाचा कौल होता अशातला भाग नाही, नंतर फोडाफोडीची समीकरणं झाली. पण त्याच वेळेला आलेले सर्वे, आत्ताच्या आलेले ज्याला प्री एक्झिट पोल अशा पद्धतीचं जे चित्र दिसतंय तो गोव्यातला काँग्रेसचा मतदार हा काँग्रेसकडे असल्याचाच दिसतोय. भाजप आपला बालेकिल्ला असल्याचं म्हणतंय. स्थानिक पक्ष, स्थानिक मुद्दे, स्थानिक उमेदवार आणि स्थानिक गोष्टींचं राजकारण वेगळंच सांगते. गोव्याच्या राजकारणाचा अंडर करंट हा प्रत्येक मतदारसंघात वेगळा आहे आणि तो जाणवत नाही, हा माझा दावा आहे. काय घडतंय गोव्याच्या 40ही मतदारसंघात? एक गोष्ट
आहे एक गोष्ट आहे की 2012 मध्ये जे मनोहर पर्रीकरांना बहुमत मिळालं की खूप लोकांना असं वाटलं होतं की 2017 मध्ये बीजेपी ते बहुमत रिटेन करू शकेल, कारण हा फक्त बहुमत मिळण्याचा प्रश्न नव्हता की हा एक ड्रास्टिक चेंज होता वोटर्स बिहेवियरमध्ये, की जे पारंपरिक जे आपण राजकारण होतं ते आपण समजायचो की मायनॉरिटीज बीजेपीला वोट करत नाही, आणखी कोण बीजेपीला वोट करत नाही, ते काँग्रेसपासून दूर जाऊच शकत नाही. हे 2012 घडलं. 2012 ते 2017 मध्ये 17 सुद्धा खूप लोकांनी म्हटलं की हा जो बदल आहे, हा जो बिहेवियरल पॅटर्न आहे वोटरचा, तो रिव्हर्ट होऊ शकत नाही आणि ते बहुमत भाजपालाच मिळेल 2017 मध्ये. बट पॅटर्न बदलला. भाजपला 21 जागा होऊन आणि जेव्हा नरेंद्र मोदी सारखं मजबूत नेतृत्व सेंट्रलमध्ये होतं तेव्हा भाजपाची स्थिती त्यांना 21 वरून 13 वर आणलं गोव्याच्या मतदारांनी. सो हा पण एक रेडिकल पॅटर्न आहे गोव्याच्या जनमानसात, की जे कोण बदल अपेक्षित करत नव्हतं. 2017 मध्ये जे काही सर्वे सांगत होते की भाजपाला बहुमत मिळणार, बट 2017 मध्ये काँग्रेसकडे ना काही मॅनिफेस्टो होता, ना त्यांचे नेते होते, ना त्यांचं नेतृत्व होतं. सो असं सुद्धा असताना काँग्रेसला 17 सीटं मिळाली त्यावेळेला. आणि 2022 साधारण हा एक डिसइल्युजनमेंट फॅक्टर जो आहे, एक निराशा वोटरात एक आहे की 2017 मध्ये आम्ही एक वेगळा कौल दिलेला, घडलं भलतंच. आणि 2022 मध्ये जे 2007 साली ज्या नेत्यांनी भाजपचं सरकार आणलं, ज्या प्रॉमिसवर भाजपचं सरकार बनवलं मोडतोड जोड करून, ओके, ते नेते आज भाजपच्या फोरफ्रंटवर नाहीये. ना मनोहर पर्रीकर आहे, ना लक्ष्मीकांत पार्सेकर आहे, ना श्रीपाद नाईक आहे. आणि एक तऱ्हेचा भाजप जो आहे की ह्या मोठ्या नेत्यांची जी लेगसी आहे ती रिव्हर्ट करू पाहत आहे, की त्यांच्या कुटुंबियांना तिकीट नकारून त्यांना युगांजी एक तऱ्हेची वागणूक दिली आहे की यू आर नॉट वॉन्टेड. नक्कीच युगांजी, हाच माझा पुढचा प्रश्न आहे, पण मी एक छोटासा ब्रेक घेऊन येतोय आणि ब्रेक नंतर ज्यांनी भाजप रोवली त्यांच्याच नशिबात आज बंडाची पताका का आली या प्रश्नाचं उत्तर शोधू एका ब्रेक नंतर. पाहत राहा गोव्याचा मतसंग्राम. युगांक नाईक यांच्यासोबत आपण जाणून घेतोय गोव्याचा मतसंग्राम. युगांकजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जी 3 नावं घेतली तीच नावं आणि तोच माझा प्रश्न आहे. उत्पल मनोहर पर्रीकर, सिद्धेश श्रीपाद नाईक आणि स्वतः दस्तूरखुद्द लक्ष्मीकांत पार्सेकर. खरं तर 2012च्या निवडणुकीनंतर मनोहर पर्रीकर असतील, लक्ष्मीकांत पार्सेकर असतील, श्रीपाद नाईक असतील आणि त्यानंतर आलेले प्रमोद सावंत असतील, या 4 नावांकडे विशेषत्वानं पाहिलं जातं निवडणुकीच्या या रिंगणामध्ये. पण आज लक्ष्मीकांत पार्सेकरांवर, सिद्धेश नाईकांवर, उत्पल पर्रीकरांवर 3 वेगवेगळ्या स्थितीत आलेली ही जी उमेदवारीची वेळ आली आहे ती भाजपच्या नेतृत्वानं, विशेषतः फडणवीस यांनी आणली आहे असा थेट आरोप होतोय. भाजपच्या या बंडाळीकडे किंवा या विरोधाभासाकडे कसं पाहताय तुम्ही? एक गोष्ट खरी आहे की देवेंद्र फडणवीस या रोषाचे कॅटलिस्ट बनलेले आहे, की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसने ते विधान केलं की तुम्ही फक्त मनोहर पर्रीकरांचे पुत्र आहेत म्हणून तुम्हाला तिकीट मिळू शकत नाही, ह्या विधानानंतर गोव्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे की उत्पल पर्रीकर नोबडी वॉज टेकिंग उत्पल पर्रीकर ॲज सिरियसली ॲज दे आर टेकिंग नाव, की उत्पल पर्रीकर हा फॅक्टर फडणवीसांच्या स्टेटमेंट नंतर बनलेला आहे.
आणि आज अशी परिस्थिती आहे की पणजीमध्ये बाबुश मोन्सेरात जे बीजेपीचे कॅन्डिडेट आहे आणि जे ते एक प्रमुख नेते होते जेव्हा 2003 मध्ये त्याने मनोहर पर्रीकरांचं सरकार पाडलं, ते आता भाजपचे अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांची लढत आज थेट उत्पल पर्रीकरांची आहे. आणि फडणवीसांच्या विधानानंतर जे विविध पार्टी आहे त्यांनी आपला पाठिंबा उत्पल पर्रीकरांना दाखवलेला आहे. आणि आता काँग्रेस वगैरे कोणीच त्या फाईटमध्ये नाहीये आणि बाबुश मोन्सेरात वर्सेस उत्पल पर्रीकर हा फॅक्टर हा सामना रंगतोय. बट याचा कॉन्टेक्स्ट जर आम्ही बघितला की त्याचा कॉन्टेक्स्ट थोडा वेगळा आहे की जेव्हा प्रमोद सावंत यांनी सत्तेची सत्ता हाती घेतली तेव्हा मनोहर पर्रीकरांची जी लेगसी आहे, जो वारसा आहे, तो डिसमेंटल व्हायला सुरुवात झाली की मनोहर पर्रीकरांची जी व्यक्ती होती विविध ठिकाणी सत्तेच्या स्थानी पक्षाच्या संघटनेमध्ये त्यांना शिस्तबद्ध बाजूला केलं. मग लक्ष्मीकांत पार्सेकर आणि श्रीपाद नाईक यांचं झालं असं की नेतृत्वाला वाटलं की ह्यांच्यामध्ये आता एक तो म्हणजे जो काही एक आपण म्हणजे अग्रेसिव्हनेस आहे तो नाहीये आणि एकंदरीत एक नवी फळी आपल्याला आणायची आहे गोव्यात आणि सेंट्रलाइज्ड पद्धतीने पार्टी चालवायची आहे प्रमोद सावंतला त्याचा मुखवटा करून. सो ह्याचा कॉन्टेक्स्ट आहे. नक्कीच. एकूणच या गोष्टी ज्यावेळी समजून घेतो ना त्यावेळी आपल्याला कळतं की होय, गोव्याच्या प्रत्येक मतदारसंघात एक अंडर करंट आहे आणि तो आपल्याला जाणवत नाही. या प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा गोव्याचा मतसंग्राम. युवांशी ब्रेक नंतर आपलं स्वागत. पुन्हा एकदा माझा महत्त्वाचा प्रश्न. एकीकडे भाजपनं 40 पैकी 22+ घोषणा केलेली आहे. सर्वेच्या आकड्यानुसार काँग्रेस सत्तेच्या जवळ जाऊ शकते असा एक मतप्रवाह देखील सुरू झाला आहे. आणि पण प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकानं दावे बळकट केली आहे. कुठलाही मतदारसंघ हा या क्षणाला प्रेडिक्टेबल नाही आहे असं चित्र दिसतंय, कारण प्रत्येक अपक्षानं लावलेली ताकद, प्रादेशिक पक्षानं लावलेली ताकद. ओव्हरऑल गोव्याच्या निवडणुकीबद्दल यावेळची काय वैशिष्ट्यांबद्दल सांगाल? हा म्हणजे जो एकंदरीत आपण जर नेरेटिव्ह ह्या इलेक्शन्सचा बघितलं की कुठलाच राजकीय पक्ष जे काही स्थानिक रिअल मुद्दे आहे, लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न आहे, ते आपल्या प्रचाराचे मुद्दे करू पाहत नाही. ना सत्ताधारी पक्ष ना भाजप. सो जीवन मरणाचा एक प्रश्न आहे की मायनिंग आणि टुरिझम याच्यावर कोणी बोलायला तयार नाहीये. जे काय एलाइड आहे, जे काही एलाइड व्यवसाय आहे, ज्या मायनिंग कित्येक वर्ष झाली ठप्प आहे, टुरिझम कोरोनामुळे ठप्प आहे आणि एकतर याचा लोकांमध्ये एक अशी भावना आहे की पार्टीपेक्षा व्यक्ती आपण निवडून दिलेली चांगली. सो इट हॅज बिकम मोर ऑफ एन पर्सनलाइज्ड फाईट की 40 मतदारसंघात की एक तऱ्हेचा सूर नाही तर 40 वेगळे सूर आणि 40 वेगळा निकाल आपल्याला येण्याची अपेक्षा आहे या खेपेला. कारण त्याचं एक कारण आहे की कुठलाही राजकीय पक्ष हा राज्यव्यापी नेरेटिव्ह, राज्यव्यापी संहिता अगदी बरोबर ही करू शकला नाहीये, एस्टॅब्लिश करू शकलेला नाही. नक्कीच गोव्याच्या राजकारणाचं हे यंदाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. विशेषतः मनोहर पर्रीकर, त्यांच्या अगोदर भाऊसाहेब बांदोडकर या सगळ्यांनी गोव्याची अस्मिता जागवली. पर्रीकरांच्या निमित्तानं इफ्फीसारखा विषय किंवा स्थानिक रोजगाराचे विषय हे राष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकतात हा एक विश्वास दिला होता. पण यंदाच्या निवडणुकीत काय, ना स्वतःच्या मतदारसंघाचा विचार, ना राज्याचा विचार, ना लोकांचा विचार, ना लोकांच्या प्रश्नाचा विचार आणि या सगळ्यात
सर्वच पक्षांचं अपयश हे मात्र अत्यंत प्रकर्षपणे दिसतंय. अर्थात याच गोष्टी आगामी काळात पुढे कशा पद्धतीनं सरकत जातील याचं वेळोवेळी आम्ही विश्लेषण करतच राहू. आजच्या या कार्यक्रमात युगांग नाईक आले आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचं विश्लेषण केलं. त्यांचं एक वाक्य हेच निकालाच्या दिवशी देखील फार मोठं उंचावलं जाणार आहे की 40ही मतदारसंघात पक्षापेक्षा व्यक्तीवर झालेलं मतदान आणि 40ही मतदारसंघातल्या व्यक्तिविशेष मतदानाची टक्केवारी हाच सगळ्यात मोठ्या गोष्ट ठरणार आहे आणि हाच सगळ्यात मोठा फरक ठरणार आहे. धन्यवाद युगांगजी, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल. गोव्याचा मतसंग्राममध्ये इथं थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.